बेलवर असल्यामुळे धोका अधिक येतो, परत बाहेर पडला तर आज मी नाही तर उद्या कदाचित खेडेकर साहेब असतील, कारण त्यांच्या टार्गेटवर आहेत, प्रकाश आंबेडकर साहेब आहेत. पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने बामसेफ संघटना संपवणे, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वंचित आणि ज्या ज्या चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्यांना संपवण्याची योजना बनवलेली. मराठा सेवा संघ, वंचित बहुजन आघाडी यांच्याबद्दल चर्चा झाली आणि बंदोबस्त करतात. आता ही चर्चा झाली, ही खरं मानायचं तर हे अक्कलकोटचं प्रकरण आहे, तिथं संघाचं प्राबल्य आहे. हे बावनकुळे आहेत जे आता महसूल मंत्री आहेत, ते 2 नंबरचे मंत्री आहेत, ते खोटं बोलतायत सभागृहात आणि प्रचार प्रसार माध्यमापुढे. मी त्यांच्याच भाषणाचे 2 उदाहरणं दिली, एक नाही, आणि त्यांची ऑडिओ क्लिप अवेलेबल आहे त्यांच्या सहभागाची. आणि पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने बामसेफ संघटना संपवणे, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वंचित आणि ज्या ज्या चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्यांना संपवण्याची योजना बनवलेली. आपण पार्टी विथ डिफरन्स म्हणतो, मग पार्टी विथ डिफरन्स बघितलं आणि महाराष्ट्राचं राजकीय जे काही आता वातावरण आहे, जी भीती आहे, राज्यकर्ते आता पक्षांतर करतायत सातत्याने ते बघतायत, पण सामाजिक कार्यकर्त्यांचा बंदोबस्त करायला लागतो, कारण हे कट्टर असतात विचारांची, यांना आमदारक्या खासदारक्याची भुरळ पडत नाही. मग यांना काय करायचं तर त्यांना संपवायला लागतं. म्हणून मी एवढंच शेवटचं सांगणार आहे की महात्मा फुलेंच्यावर मारेकरी घातले, शाहू महाराजांवर घातले, बाबासाहेब आंबेडकरांवर घातले, हा यांचा वारसा आहे मारेकरी घालण्याचा, ते गांधी हत्यापर्यंत. आता सध्या गोपाळ गोडसेंचा सगळ्यात जास्त पुरस्कार केला जातो, त्यांची नाटकं दाखवली जातात, सावरकरांचा ते विषय मांडतात, सावरकरांचं अर्ध आयुष्य स्वातंत्र्याचं आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल वाद आहे, मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. परंतु जी मानसिकता आहे, जी विकृती आहे, आणि इथं एक लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये अनेक विचार पक्ष संघटना एकत्र काम करतात, याला लोकशाही म्हणतात. एक पक्ष, एक संघटना, एक विचार, 100% भाजप, याचा आडसर आम्ही आहे. म्हणून त्यांच्या विचाराच्या आड येत असताना मला एवढंच सांगायचंय, हा माझ्यावर प्रवीण गायकवाड म्हणून व्यक्तिगत हल्ला नाहीये, संभाजी ब्रिगेड म्हणून हल्ला नाहीये, हा हल्ला एका विचारावर आहे असं माझं स्वतःचा अनुभव आणि मत आहे. आणि खुनी हल्ला होता, मला मारण्याचा प्रयत्न झाला होता, हे निश्चित आहे. परंतु गुन्हेगारांना शिक्षा करतील, मोका लावतील असं मला वाटत नाही, कारण सरकार पुरस्कृतच असल्यामुळं आज उद्या तो गुन्हेगार परत बाहेर सुटणार आहे. तो बेलवर आहे, बेलवर असल्यामुळे धोका अधिक येतो, परत बाहेर पडला तर आज मी नाही तर उद्या कदाचित खेडेकर साहेब असतील, कारण त्यांच्या टार्गेटवर आहेत, प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, त्याच्यानंतर वामन मिश्राम साहेब आहे, तपास अधिकारी ढाकणे हा बावनकुळे यांचा नातेवाईक आहे अशी माहिती आता आलेली आहे, तपास अधिकारी जो आहे. तर हे सगळं प्री प्लॅन्ड आहे. म्हणजे जो दीपक काटे यांना जे आता जामीन मिळालेली, तो आयोग जो आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय, तर योजनाबद्ध पद्धतीने गुन्हेगारांना जेलमधनं बेलवर सोडायचं आणि सामाजिक कार्यकर्त्याची हत्या करायची, याच्यावर आता सगळ्या समाजाने, सगळ्या लोकांनी विचार करायचे. आज माझ्यावर बेतलं, उद्या सामाजिक चळवळीच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर बेतल, जो राज्यघटनेची भाषा करल, जो फुले शाहू आंबेडकरांची भाषा करल. जय जिजाऊ, जय शिवराय. नाही, आता एक लक्षात घ्या, त्यांना मी का टार्गेट करावं असं मी म्हणत नाहीये, तर संघ परिवारामध्ये ज्या संघटनेचा बंदोबस्त करावा असं सांगितलं गेलं त्याच्यामध्ये बामसेफ आहे, संभाजी ब्रिगेड आहे, मराठा सेवा संघ आहे, वंचित बहुजन आघाडी आणि सगळ्या, मी काही सगळ्यांची नावं घेत नाही, पण जे लोक पुरोगामी विचाराच्या, फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा पुरस्कार करतात त्यांचा बंदोबस्त करावा. माझ्यावर पहिल्यांदा हल्ला झाला आणि मग आमच्या लोकांनी जे काही शोध घेतला, बावनकुळेंचं आणि दीपक काटेंचं नातं अधोरेखित केलं. काय झालं तुम्हाला सांगू का, की बामसेफ संघटनेने, भारत मुक्ती मोर्चाने मागील काही महिन्यापूर्वी संघाला 100 वर्ष पूर्ण होत असताना संघाचं जे कार्यालय नागपूरला महाल परिसरामध्ये जवळपास देशभरातनं 1.5-2 लाख लोक आले होते. दिवसभर त्यांनी त्याला घेरावा घातला होता संघाच्या कार्यालयात आणि निदर्शनं केली होती. ही बातमी देशभर गेली होती. ही देशभर बातमी गेल्यामुळं संघाच्या पातळीवर एक चर्चा झाली की आपल्या मुख्यालयापर्यंत हे लोक पोहोचलेले आहेत, इथं येऊन आपली बदनामी करतात म्हणा किंवा आपल्याबद्दल घोषणा देतात. अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक आहे की या संघटनेचा बंदोबस्त केला पाहिजे. जसं तुम्हाला माहिती आहे की सगळ्याकडे कुठेही गेला तरी सगळ्यांची स्वतःची एक
गुप्तहेर सारखी यंत्रणा असतात. काही लोक आमच्यावर व्यक्तिगत पातळीवर प्रेम करतात. मग कुणी समाज म्हणून करतो, विचार म्हणून करतं किंवा जात म्हणून करतो. तर जातीसाठी काही लोक माती खातात. त्यांनी मला कळवलं गेल्या महिन्यामध्ये जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेड, भामसेफ संघटना, भारत मुक्ती मोर्चा, मराठा सेवा संघ, वंचित बहुजन आघाडी यांच्याबद्दल चर्चा झाली आणि बंदोबस्त करतात. आता ही चर्चा झाली, ही खरं मानायचं तर हे अक्कलकोटचं प्रकरण आहे जिथं संघाचं प्राबल्य आहे. संघाचं प्राबल्य असलेल्या ठिकाणीच तुम्ही माहिती घेऊ शकता. अशा ठिकाणीच हल्ला होतो नियोजनबद्ध, योजनाबद्ध. याचा संदर्भ मी काही वकील नाही, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नाही, परंतु माझ्याबरोबर माझे वकील ऍडव्होकेट समीर गाडगे आलेले. त्यांनी जी अभ्यास केला त्या अभ्यासाअंती बावनकुळेंचा गॉडफादर आणि त्यांना गर्व असलेला कार्यकर्ता दीपक काटे याचं नातं स्पष्ट झालं आणि संघाचं